झी 24 तास एक पाऊल पुढे। पल्लवीजी आता बाळासाहेबांनी याच मुद्द्यावरती उत्तर दिलंय की ह्या सगळ्या समस्या 60 वर्षांपासून तशाच आहेत, बरोबर? अगदी खरं आहे। 60 वर्षांमध्ये हे आरक्षण होतं, तरी सुद्धा या आरक्षण असण्याचा या सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये उपयोग झालेला नाहीये। याचं कारण नाही, भटक्या विमुक्तांना आरक्षण नाही आहे। भटक्या विमुक्तांना याच्यामध्ये आरक्षण नाही आहे। आरक्षण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आहे संविधानाने। तोच तर मुद्दा ते म्हणतायत। पल्लवींचं म्हणणं बरोबर आहे की भटक्या विमुक्तांना आरक्षण जे आहे ते ओबीसीना आरक्षण ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस आहे। मी दुर्दैव असं म्हणेन की 1960 साली ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस ज्या काही शेड्यूल कास्टच्या याद्या तयार करण्यात आल्या त्यावेळेस काही भटक्या जाती आणि जमाती ह्या असणाऱ्या शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये होत्या, परंतु राजकारणाच्या निमित्ताने असणारे काही नावं वगळण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे। भटक्या विमुक्तांना 1960 साली स्वातंत्र्य मिळालं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, कारण का 1858च्या कायद्याने त्यांना असणारा क्रिमिनल ट्राईब म्हणून ठरवलं होतं आणि त्यांची असणारं फ्रीडम जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून ते सनसेट पर्यंत होतं। सनसेट नंतर ते सूर्य उगवतेपर्यंत ते असणारा बंदिस्त होते। ही सगळी वस्तुस्थिती आहे, मला मान्य आहे त्याच्यामध्ये। परंतु या प्रश्नावरती लढलं कोण? या प्रश्नावरती कोणीच लढलं नाही। माझं म्हणणं आहे भटक्या समाजातलेच कार्यकर्ते लढले, भटक्या समाजाच्याच लोकांनी त्यांचा असणारा आवाज उठवला आणि त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांचा आवाज आता कुठेतरी ऐकला जातो, ही वस्तुस्थिती आहे। आपण ही चर्चा ऍड करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली ज्यावेळेला त्यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष होता त्यावेळेला त्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये ठराव करून हे सांगितलेलं आहे की आमचं सगळं जे राजकीय जे रिझर्वेशन आहे ते आम्हाला यापुढे नको आहे। ज्याने कोणी बाबासाहेब वाचला असेल त्यांनी एक गोष्ट जरूर रेफर करून बघावी, त्याचा संदर्भ घेऊन बघावा। मला या बाबतीत एक असं 2च वाक्य बोलायचे आहेत। मला हे असं बोलायचं आहे की आज जे रिझर्व्ह सीटवरती निवडून येतात त्यांची जवळून पाहिलेली मी परिस्थिती अशी आहे की रिझर्व्ह सीटवरून ज्या मतदारसंघातून तो रिझर्व्ह सीटवरती निवडून येतो, एससीचा मतदारसंघ असेल तिथून जो निवडून येतो त्या रिझर्व्ह सीटमध्ये निवडून आलेल्या शेड्यूल कास्ट आमदाराचं लेटर पॅड मात्र त्या जिल्ह्यामधल्या किंवा त्या मतदारसंघामधल्या मंत्र्याकडे असतं। खूप अत्यंत मार्मिक उदाहरण तुम्ही दिलेलं आहे। एक महत्वाचा मुद्दा असा की सर्वच बाबतीत माझं असं म्हणणं आहे की जो कोणी रिझर्व्ह सीटवरती निवडून येतो तो आपला म्हणतो, परंतु प्रत्यक्षामध्ये जो रुलिंग एलाइट असतो, जो निवडून देतो त्या माणसाला, तो त्याच्यावरती सत्ता गाजवत असतो आणि तो दलितांचे, मग ते एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, कुणी असतील, प्रामाणिकपणे तो त्यांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही। अगदी खरं। माझा मुद्दा मला फक्त क्लिअर करू देत। माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तो मला सोपं केलेला आहे माझा मुद्दा मांडण्यामध्ये। त्यांनी सांगितलं आहे की जे निवडून येतात किंवा ज्या जिल्ह्यातले दलित आदिवासी लीडर्स असतात त्यांचे लेटर हेड हे प्रस्थापित त्या जिल्ह्यातल्या व्यक्तींकडे असतात। ते अगदी खरं। मला असं म्हणायचं की इतकं असून सुद्धा आदिवासी आणि दलित शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सना प्रोटेक्शन असून सुद्धा आज त्यांच्यावर ही वेळ आहे। मग ही ओपन सीट कसं? जर तुम्ही रिझर्व्ह मध्ये असून सुद्धा रिझर्व्ह सीट्स मध्ये असून तुमच्या नाड्यापुंग्या जर प्रस्थापितांकडे असतील आणि तुम्हाला जर रिझर्वेशन काढलं आणि डायरेक्ट ओपन मध्ये काढलं, तुम्ही खिसगट तुम्हाला विचारणार पण नाहीत, किमान त्यांचे लेटर हेड सांभाळण्याची ते तसदी तरी घेतात। जात हद्दपार ही केवळ एका वर्गाच्या पुरता आपण बोलत नाही आहोत, आपण संपूर्ण समाजातून जाती व्यवस्था हटवण्याचा मुद्दा करतो आहोत। ज्यांना आरक्षण सध्या मिळतं त्याच वर्गाची जात हद्दपार होणार आणि इतर जे प्रस्थापित ज्यांना म्हटलं जातं ते जात व्यवस्था पाळणार, अशी संकल्पना बाळासाहेब नाही मांडत आहेत ते। पण ज्यावेळेस जात हद्दपाराचा विचार होतो त्यावेळेस जर त्याचा फटका कोणाला, जात हद्दपार झाली पाहिजे, जाती निर्मूलनाच्या मी समर्थनार्थ आहे, आंतरजातीय विवाहाच्या मी समर्थनामध्ये आहे, त्याच्यामुळे जात ही गेलीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा संविधानामध्ये राजकीय आरक्षण दिलं होतं 10 वर्षांसाठी दिलं होतं आणि त्यांनी ते पुढे वाढवायचं नाही। म्हणजे त्यांना एक अपेक्षित असं होतं की येत्या 10 वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर समतेवर आधारित राज्य येईल आणि त्याच्यामध्ये मग कोणालाही वेगळं संधी किंवा सुविधा द्यायची गरज नाही। अगदी बिलकुल, पण तशी परिस्थिती सध्या नाही असं तुम्ही म्हणताय। आपण ही चर्चा पुढे नेऊया। गैसास गुरुजी, बऱ्याच उशिरानंतर मी तुमच्याकडे येतोय, ही संपूर्ण चर्चा तुम्ही शांतपणे ऐकता आहात। जो मुद्दा उपस्थित झालेला आहे जाती व्यवस्था हटवायची, जात हद्दपार करायची, याचा अर्थ
ज्या वर्गाला आरक्षण मिळतं आहे त्या वर्गाची असुरक्षितता आमची वाढेल, संधी कमी होतील अशी भीती व्यक्त करतायत पल्लवी रेणके. तुम्ही या सगळ्याकडे कसे बघता? जात हद्दपार करायची आणि सर्वसमावेशकरित्या ती हद्दपार करायची म्हणजे ती कशी करावी लागेल, ही भीती जी सध्या अनेक घटकांना समाजातल्या वाटतेय, त्याचं काय कारण तुम्हाला दिसतंय? त्याची पाळंमुळं कुठं दडलेली आहे? मला असं वाटतंय की आजचा जो चर्चेचा विषय आहे हो तो जात गेली पाहिजे का असा विषय आहे. खरंय. आज बाळासाहेबांनी जो विषय ठेवलाय त्याच्यावर आज आपण चर्चा सुरू केली. जसं बाबासाहेबांनी घटना तयार करताना त्यांची मतं मांडली, बाकीच्यांची ऐकली, त्याच पद्धतीने आज विषय हा चर्चेला सुरू झालेला आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, कोणालाही त्याच्यापासून दूर न ठेवता ज्याचा जो हक्क आहे तो त्याला मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी विचारातनं चर्चेतनं नवीन मार्ग उपलब्ध होतील. परंतु सध्याचे जे मार्ग आहेत त्यांनी त्या जातींचं किती भलं झालं हा सुद्धा एक चर्चेचा विषय. मला असं वाटतं की आपण एखाद्याला आरक्षण किंवा देत असताना त्याच्या मागे तो सक्षम व्हावा ही मुळात कल्पना आहे की तो सक्षम व्हायला पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतःचा संसार चालवला पाहिजे, स्वतःचं घर चालवलं पाहिजे, देश चालवलं पाहिजे, हा त्याच्या मागला विषय आहे. परंतु केव्हा तरी याही गोष्टीचा विचार करायला हवा की ज्यांना आरक्षण दिलं त्यांना एकाच लोकांना मिळालं का, समाजातल्या सगळ्या लोकांना मिळालं, त्याचा फायदा सगळ्यांना मिळाला का. आणि म्हणून या निमित्ताने अण्णासाहेब पाटलांनी जो 82 साली मुद्दा सांगितला होता की आपण हे सगळं करत असताना जातीचं जे आहे ते तसंच ठेवावं, परंतु आर्थिक निकषांवर हा विषय आपण पुढे न्यावा ज्याला खरंच आवश्यकता आहे. म्हणजे मी या निमित्ताने आज एक विषय सांगतो की आता जी चर्चा चालू आहे की या एसटीचं असं होईल, ह्याचं तसं होईल. माझं म्हणणं असं आहे, सरकारने ज्यांना आरक्षणाच्या मध्ये जो समाज आहे त्यांना सगळ्यांना जन्मापासून अगदी त्यांना संपूर्ण सवलती द्याव्यात, त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्यावं आणि हे सर्व मोफत द्यावं, त्याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही. परंतु त्यांच्या भविष्याकरता, त्यांचं ज्ञान वाढवण्याकरता कुठेतरी त्यांना जी सवलत मिळाली त्याचा फायदा घेऊन त्यांनी किती हुशार चांगला नागरिक निर्माण झाला याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. आणि म्हणून कुठेतरी मेरिट असली पाहिजे त्यांना. झी 24 तास एक पाऊल पुढे.